माननीय वल्लभशेठ बेनके यांच्या नियोजनामधून की एक इस्रायल पद्धतीचा आणि सूक्ष्म शेतीला पाणी पुरवठा करता येईल अशा प्रकारचा हा एक पायलट प्रोजेक्ट वल्लभशेठ यांनी या ठिकाणी सुरू केला। माझ्या मागे पाहू शकता हे चिलेवाडी धरण, या चिलेवाडी धरणाची पाण्याची क्षमता 1 TMC आहे आणि ह्याच धरणातून आणि पठारावर बंदिस्त पाईपलाईनीतून पाणी जात आहे। स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांनी 100 कोटीची योजना बंदिस्त पाईपलाईनीची मंजूर करून दुष्काळी भाग असलेला आणि पठार ह्या 21 वाड्या वस्ती गावांना पाणी देण्याचं काम केलं। साधारणतः डोमेवाडीच्या 1-2 किलोमीटर पुढे ही पाईपलाईन एक 5-6 वर्षापूर्वी पूर्ण झाली होती। आम्हालाही मागच्या 3-4 वर्षामध्ये पाऊस कमी असल्याने पाण्याचा फार मोठा फटका बसला होता, परंतु ही पाईपलाईन असल्यामुळे आमच्या छोट्या मोठ्या धरणांमध्ये पाणी सोडण्यात आलं। या पाईपलाईनीच्या पाण्यामुळे कमीत कमी 70% शेतकऱ्यांना जीवदान मिळालं। हा असा एक चांगला प्रकल्प मधल्या काळात निधी न मिळाल्यामुळे काही दिवस बंद होता। अनेक प्रकारचा प्रयत्न करून अतुल दादा बेनके यांनी तो पुन्हा सुरू केलाय आणि जवळजवळ आता एक 7-8 कोटीचे काम जे बाकी आहे ते पूर्ण ते लवकरच करतील आणि या पाईपलाईनचा फायदा पुढील 20-22 गावांना निश्चित होईल आणि त्यामुळे एक हरित क्रांती ह्या सगळ्या गावांमध्ये होईल। बंदिस्त अशा असणारी जी पाईपलाईन आहे यावर रस्ते वगैरे त्या ठिकाणी काही नाहीत। जमीन पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लागवडीखाली आणता येते आणि जे काही जमिनीचं नुकसान झालेलं आहे, माती खालीवर झालेली आहे, त्याचं देखील लोकांना लाभ मिळालेला आहे। त्या ठिकाणी जागजागी त्यांना सबलाईन टाकलेले आहेत आणि शेतकऱ्यांना ते मीटरनी पाणी देण्यात येणार आहे। जून 2025 पर्यंत संपूर्ण बेल्लेगावपर्यंत ते पाणी सगळं शेतकऱ्यांना जाईल। आणि इथून मागं कसं आमच्याकडं अवर्षणग्रस्त असल्यामुळं दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालू असतो। उन्हाळ्याचं काय व्हायचं, पाणी नसायचं, त्याच्यामुळं चाऱ्याचा मोठा प्रश्न यायचा। आता काय होईल, याच्यामुळं आमचा बराचसा फायदा होईल, शेतकऱ्यांचा फायदा होईल, दुग्ध व्यवसाय चांगला चालेल। इथून पाठीमागं काय आमच्याकडं गहू, बाजरी, ज्वारी अशीच पिकं घ्यायची। आता हे जर पाणी जर आलं आम्हाला तर आम्ही कांदा, सोयाबीन, ऊसासारखे पिकंसुद्धा घेऊ शकतो। 1000-1500 महिला शेती कामासाठी बाहेर जातोय। पाण्याचं काम जर आमचं सॉल्व झालं तर आम्हाला बाहेर कामाला जावं नाही लागणार। आम्ही आमच्या शेतात पीक घेऊन पैसे कमवू शकतो। आमचा दूध व्यवसाय, गायांचा व्यवसाय व गायांना चारा घ्यायला बाहेर जावं नाही लागणार, तर आम्ही गाई पालन करू शकतो। दूरदृष्टी ठेवून आमदार बेनके साहेबांनी ही पाईपलाईनची योजना राबविली होती। आता तेच पुढे कार्यरत व्हावी म्हणून अतुल शेठ बेनके त्यांनी पुढे चालू ठेवली आणि या ठिकाणी निश्चितपणे सांगेल की आपला जुन्नर तालुका बिबटमध्ये येत आहे। कोरडे गावामध्ये सुद्धा बिबट्याचं प्रमाण, संतवडे गावामध्ये बिबट्याचं प्रमाण जास्तच आहे, परंतु जे काही शेतकरी रात्रीचं त्या ठिकाणी पाणी भरायला जातात लाईटच्या समस्येमुळे, निश्चितपणानं जर ही योजना चिलेवाडीची पाणी या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही दिवसा त्या ठिकाणी आम्ही पाणी भरू आणि निश्चितपणाने बिबट्याच्या जी काही भीती आहे त्या भीतीपासून आम्ही थोडंसं तरी नाही म्हणत तरी त्याच्याकडून मुक्त होऊ। तर कितीतरी हजारो हेक्टर जमीन त्या ठिकाणी बागायती होणार आहे, ओलिते खाली येणार आहे आणि निश्चितपणानं आमचा भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही। याचं सगळं श्रेय खऱ्या अर्थानं तालुक्याचे आमदार स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेब असतील, तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके असतील, या दोघांना त्या ठिकाणी जातं। माझ्या गावच्या वतीनं मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन या ठिकाणी करतो।